हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये काय काय खास आहे किंवा आम्ही अचानक संध्याकाळी एखादी वस्तू आणली तर ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, आपले व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तुम्हाला छान छान गावाकडचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर या इकडे ना सकाळपासूनच आज मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आपले व्हिडिओ जरी 5-6 मिनटाचे असतील किंवा 20-1 मिनटाचे असतील ना, तरी आपला दिवस जो आहे ना, तो अख्खा कामातच जात असतो. तर या इथे बघा छान असं सकाळचा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत होता आणि माझं पण आवरून झालं होतं. आज सकाळी लवकर उठले होते. म्हटलं कामं पटपट अशी आवरावीत, कारण की कामं पण जास्त होती. तर सगळ्यात आधी आहे ना, आमच्या इकडे स्वयंपाकालाच म्हणजे बाकीचं धुणं भांडी न करताना स्वयंपाकच केला जातो. कारण की मग ज्याला रानात जायचं असेल ना, ते सकाळी खाऊनच रानात जातं. कारण की या इकडे नाश्ता असा विषय नसतोच. कधीतरीच नाश्ता केला जातो किंवा मग दुपारच्या वेळेस पोहे वगैरे खाऊशी वाटलं तर त्यावेळेस करतो. कारण की सकाळची खूप अशी कामाची गडबड असते. मी आहे ना थोडंसं कोमट पाणी पिलं, कारण की घसा थोडासा खराब होता आणि त्यानंतरनं पीठ वगैरे मळून घेतलं. तर इकडे कृष्णाला नवीन बूट आणला ना, त्याच्यामुळे तो बूट घालून सारखा इकडं-तिकडं फिरत होता. आज लवकर उठल्यामुळे पीठ वगैरे लवकर मळून झालं, तर तोपर्यंत लोणीसुद्धा काढून घेतलं, कारण की तूप करायचं होतं. आणि एकीकडे ना बाहेर बकऱ्यांना खायला पेंड ठेवली होती. तर सकाळची ना प्रत्येकाची वेगवेगळी अशी कामं असतात. माझा स्वयंपाक करायचं चालू होतं. सासूबाईंनी लोणी काढलं, मिस्टरांनी बकऱ्यांना पेंड ठेवली होती आणि सासऱ्यांनी म्हशीचं शेण वगैरे वाढून खायला टाकलं होतं. तर आता या इकडे ना याचं तूप करायला ठेवायचं होतं. तोपर्यंत माझी सुक्कीची भाजी आहे ना डब्यासाठीची, ती तयार झालेली आहे. त्यानंतरनं लगेच चुलीवर चपात्या करून घेतल्या, कारण की सासूबाई लोणी काढत होत्या. तोपर्यंत म्हणलं चला आपण गरमागरम अशा चपात्या करून घेऊ. बाकीच्यांचा चहा चपातीचा सुद्धा नाश्ता चालू होता आणि साईचं शाळेचं आवरायचं चालू होतं. तोपर्यंत ना कृष्णा माझ्यापाशीच खेळत होता. का तर मिस्टरांची काल एका गाडीला धडक झाली आणि त्यामुळे त्यांच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती. त्यामुळे कृष्णाच्या मागं त्यांना पळता येत नव्हतं. तर मी चपात्या करून झाल्यावर पातळ भाजीची आहे ना ती करून घेतली. आपलं छान असं तूपसुद्धा तयार झालेलं आहे. मी भाजी करून झाल्यानंतर ना सासूबाईंनी लगेच चुलीवर भाकरी केल्या. तोपर्यंत मी धुवून घेतलं. तर आपलं जे काही नेहमीचं काम आहे ना ते आवरलं. बकऱ्यांना खायला नव्हतं, त्याच्यामुळे मी बकऱ्यांना खायला आणायला गेले होते आणि ऊसाच्या कडेने खायला आणायला जायचं होतं ना, त्यामुळे मिस्टरसोबत आले होते. कारण की इकडे ना वाघाची भरपूर अशी भीती आहे. तर आपला जो मागचा पाऊस झाला होता ना, त्यामुळे भरपूर अशा गारा पडल्या आणि त्या गारांमध्ये ना शेतकऱ्यांचं बरंचसं असं नुकसान झालं होतं. तर तो हरभरा पण आहे तर तेव्हाचाच आहे. पाऊस झाल्यानंतरनं मग तो हरभरा काढण्यात आला. तो एकीकडे मिस्टरांनी बकऱ्यांसाठी जे खायला घ्यायला आलतो ना पाला, तो पाला काढून दिला. साई पण या इकडे थांबला होता. त्याला म्हटलं तू ओझं उचल, तर तो म्हटला नाही मी उचलणार नाही, तूच उचल. मी या इकडे ओझं उचलून घेतलं. पण घरी जाताना ना आम्हाला अजून पण बकऱ्यांसाठी खायला दिसलं, ते म्हणजेच कांद्याचं जे पातवण आहे ना, ते एका ठिकाणी कांदे काठायचं काम चालू होतं, तर त्याचं पातवण. तर मिस्टर म्हणले मीच पाला घरी घेऊन जातो, तू जे पातवण आहे ना ते गोळा करून आण. तर या इकडे आता जेवढं जे कांद्याचं पातवण होतं ना ते घेतलं. आता ते हातात नेणं शक्य नव्हतं, त्याच्यामुळे एक साडीचा धडपाक काढला आणि त्यातच ते सगळं कांद्याचं पातवण आहे ना ते घेतलं. तर अशी जी 2 बाचकी आहेत ना ती आणली होती आणि बकऱ्यांसाठी हे सगळे एकदम टाकत नाहीत, कारण की ते खात नाहीत आणि तुडवलेलं तर ते अजिबात खात नाहीत. त्याच्यामुळे त्यांना आधी पाला टाकला आणि त्यानंतर ना संध्याकाळी एक गठोडं जे आहे ना पातवणाचं ते टाकलं. दुसरं आणलेलं दुसऱ्या दिवशी सकाळसाठी ठेवलं होतं. आम्ही तिकडं जाताना कृष्णाला मात्र घरीच ठेवून गेलो. आम्ही आल्यावर त्याला भरपूर असा आनंद झाला. मग तो इथंच आतमध्ये खेळायला आला होता. आता बकऱ्यांचं पण छान असं इकडे ना सावलीला खायचं चालू होतं.
संध्याकाळ झाली, घरातली जी काही कामं आहेत ती आवरली, जसं की मशीनला खायला वगैरे टाकणं, घर घर झाडणं, बाहेरचं झाडणं. आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो कोथिंबीर आणायला. तर या इकडे ना शेतात छान असं स्प्रिंकलरवर पाणी चालू होतं, असं वाटत होतं की त्याच्या खाली उभा राहून भिजावं. आता ही कोथिंबीर जशी पाहिजे तशी नव्हती, पण भाजीला कोथिंबीर असली तर ती चांगली लागते, त्याच्यामुळे मग जशी होती तशीच ती कोथिंबीर उपटून घेतली. कोथिंबीर घेऊन झाली आणि घरी जाताना टोमॅटोसुद्धा दिसले, म्हणलं ते सुद्धा घ्यावेत. तर असंच असतं, शेतात आलं की कुठं काय दिसेल की ना ते सगळे एकमेकांच्या शेतातून नेत असतात. तर या इथे आता हे टोमॅटो म्हणजे जास्तच खराब झाले होते, त्यांना उपटून टाकायचे होते, त्याच्यामुळे थोडेसे टोमॅटो जे आहेत ना ते घेतले. आणि त्यानंतर संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो करून घेतला. आणि त्यात संध्याकाळची अचानक आणलेली वस्तू म्हणजे ना ही सेकंड हँड गाडी आणली होती. आता घरी बघायला गेलं तर तशा 2-3 टू व्हीलर आहेत, एक फोर व्हीलर आहे, तरीसुद्धा ही गाडी आहे ना ती सेकंड हँड ती आणली होती. तर अशा पद्धतीने आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.